बरं मला सांगा, खरंच घाबरला होतात ना? हो, घाबरलेच होते मी. एक काम करा, तुमचा फोन काढा. नाहीये. बरोबर. अशा एकट्याच पळून आलात, फोन घ्यायचा राहिला. काही हरकत नाही, हे घ्या, माझा फोन घ्या आणि पोलिसांना डायल करून ठेवा. म्हणजे तुम्हाला जरा काही वेडवाकडं वाटलं तर तातडीने एक कॉल करा पोलिसांना. पुढे जे काय होईल ते मी फेस करेन, काळजी करू नका. खरंच मला सांगा, असं काहीतरी विचित्र घडेल असा विचार आलाच नाही तुमच्या मनात? अजून काय विचित्र व्हायचं राहिलंय? सगळंच संपलंय. माझं घर सोडून आले मी. माझं सगळं काही हाके सोडून आले मी. प्लीज 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 मॅडम 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 प्लीज रडू नका, रडू नका. काय कोणी पाहिलं तर म्हणेल की मी काहीतरी केलं म्हणून तुम्ही रडताय का, म्हणून सांगतो, प्लीज रडू नका. नवऱ्याशी असं भांडण करून तुम्ही आलायत का? माझं लग्न झालं असतं ना, तरी सगळे प्रश्नच सुटले असते. हो, म्हणजे तुमचं लग्न झालेलं नाहीये? लग्न झालेलं नाहीये, एकट्याच आहेत, अशाच पळून आल्यात, अडचणीत आहेत. मुलांना मात्र छान सांभाळतात. एक विचारू तुम्हाला? हा, विचारा ना. म्हणजे तुम्ही विचारूच शकता. कुठे जाणार तुम्ही? माहित नाही. काय करणार आहात? नाही माहित. वा, म्हणजे मी एक सुचवू का? तुम्ही माझ्या घरी चला, आपण शांतपणे ठरवू. नाही नाही, मी 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 बघते काय करायचं. हो, प्लीज घाबरू नका. तुम्ही माझ्या घरी माझी बहीण पण असते. आपण आपल्या घरी जाऊया, शांतपणे बसूया, याच्यावर काय करायचं ते ठरवू. हे बघा, ह्या गोष्टीकडे एक संधी म्हणून बघा. म्हणजे एकीकडे तुम्ही निवडलेला हा असा सुनसान रस्ता, कुठे जाणार माहित नाही, आणि एकीकडे मी सांगितलेला पर्याय, ज्याला काही ना काहीतरी आकार उकार आहे. बघा, तुम्ही ठरवाल तसं करू आपण. हे बघा, असंही असू शकतं की तुमचा प्रॉब्लेम हे माझं उत्तर असू शकतं. चला निघूया. हे बघा, इथून उजव्या बाजूला वळलं की एसटी स्टँड येतो आणि डाव्या बाजूला वळलं की माझं घर येतं. कुठे वळवू गाडी, राईट की लेफ्ट? लेफ्ट. थँक्यू. सकाळपासून मीरा कुठेच दिसत नाहीये. मी तिला हाका मारल्या पण ती आलीच नाही. ती कुठे गेली काय कळतच नाही. आनंदा, तू शांत हो. इथंच कुठेतरी गेली असेल, येईल लवकर, काळजी नको करू. नाही नाही, ती कुठेही जाणार असेल ना तर मला सांगून जाते. हो, पण घाईत गेली असेल, विसरली असेल सांगायला.
काल रात्रीनं मला पाणी हवं होतं प्यायला, म्हणून मी तिला हाका मारल्या. तर ती काय आली नाही. मला वाटलं गाढ झोपली असेल ती, म्हणून स्वतःच निघालो पाणी घ्यायला. तर तिच्या रूमचा दरवाजा उघडा होता. मी म्हटलं ती बहुतेक तो दरवाजा लावायला विसरली असेल, म्हणून आत न पाहताच गेलो, पाणी प्यायलो आणि झोपलो. पण सकाळी पाहतो तर ती घरातच नाहीये, कुठे गेली कळतच नाहीये. दादा तू शांत राहा, ती गच्चीवर आहे का मी बघून येते. हा आनंद, तू इतकं टेन्शन घेऊ नको. असेल काहीतरी काम, येईल ती. हं? रोज सकाळी ती चहा रेडी ठेवते मी उठण्याच्या आधी. ओ, मी रूम मध्ये गेलो तर रूम मध्ये मीरा नव्हती, मधुरा एकटीच झोपली होती. मला कळत नाही ती कुठे गेली आहे ते. एक मिनिट तुझं समाधान होईल का? मी फोन लावून बघतो. एक मिनिट. हा. काय झालंय हा? अरे किती मोठ्या आवाजात बोलताय तुम्ही, आणि त्यात हा ताईचा फोन वाजतोय. सगळी झोप मोडली ना माझी. हा मीराचा फोन आहे? हो, पण तुम्ही इथेच आहात तर इथल्या इथे कशाला फोन करताय तिला? मीराचा फोन इथं आहे आणि मीरा नाहीये इथं. म्हणजे मीरा सकाळपासून कुठंच नाहीये आणि कुणालाही ठाऊक नाहीये ती कुठं आहे नेमकी. ताई असा फोन ठेवून कुठेही जाणार नाही, असेल इथेच कुठेतरी. तुला माहितीये का ती नेमकी कुठे गेली आहे ती, मधुरा? नाही, मला नाही माहित. नाही, मला सांग, काल तुमचं नेमकं काय बोलणं झालं? नाही, काही विशेष नाही. म्हणजे ती असं कुठे जाणार होती असं तर काहीच नाही. दादा दादा नाहीये, मीरा गच्चीवर पण नाहीये, आणि आदित्य आणि अथर्वही घरात नाहीये. बाई ग, आदित्य आणि मीरा पळून जाऊन लग्न करतात की काय? नाही, हे शक्य नाहीये. आणि हे जर असं असेल तर मग मधुरा बाई, आता ही पण गेली. आता रागानं स्वतःच काही बरं वाईट करून नाही घेतलं म्हणजे मिळवली. कुठे कधी काय बोलावं काही कळतं का? भान असतं का ग तुला? का असतं भान आणि मुद्दाम बोलतेस? आदित्य इथं नाहीये हे बोलायची गरज होती का? मधुरा, दार उघड. मधुरा हे बघ, असं काही नाहीये. तू कमूच्या बोलण्यावर लक्ष देऊ नको बाळा. दार उघड. हे बघ मधुरा बाळ, हे बघ मीरा असं करणार नाही, तुला माहितीये. तू दार उघड, आपण तिला शोधूया. नाही, ताई खोटारडी आहे. ती तिला हवं तेच करते. अगं नाही, असं नको बोलूस ग. हे बघ, तू दार उघड, आपण शांतपणे बोलूया. ये. मी दार उघडणार नाहीये. आनंद, मी आदित्य आणि अथर्व कुठे आहेत ते बघतो. तुम्ही जरा प्रयत्न करत राहा आणि आपण आता तरी गप्प बसा. प्लीज. मी काय बोलते, गप्पच असते. मधुरा, हे दार उघड, असा हट्टीपणा करू नकोस ग. काय करून बसली ही पोरगी, आणि हे सगळे कुठे गेलेत नेमके, पुढं काय करणार आहेत, कसं करणार आहेत, काही कळत नाहीये. नाही, यांना लवकरात लवकर. अथर्वा. येस पप्पा, काय झालं? कुठे गेला होतास तू? मी इथे बिल्डिंगच्या खाली होतो. काय झालं? अरे इथे घरात काय चाललंय काय नाही बघत जा ना जरा. एक मिनिट बाबा, काय झालंय नक्की? अथर्व, मला सांग, आदित्य आणि मीरा पळून जाऊन लग्न करतात आणि हे माहिती होतं तुला? आणि जर माहिती असेल तर मला का नाही सांगितलं? इथं काय होऊन बसलंय माहितीये का तुला? अहो बाबा, तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. मला जरा नीट सांगा तुम्ही काय झालंय. अरे पळून जाऊन लग्न करायचं होतं तर मला सांगायचं ना, आपण काहीतरी केलं असतं. मी बोललो असतो मधुराशी. हे अहो बाबा, ह्या दोघांनी असं काय केलंय मला माहित पण नाहीये. मला प्लीज तुम्ही जरा सविस्तर सांगाल का काय झालंय? काम कर, आदित्यला फोन करतो, कुठे आहे ते बघ जरा.
हॅलो दादा, अरे कुठे आहेस तू? अरे मला अर्जंट एका साईटवर यावं लागलंय, पण मी येतोच आहे. घरी यायला थोडा उशीर होईल. बाबा तो म्हणतो की तो साईट वरती आहे कुठेतरी. आदित्य तू लवकर घरी ये प्लीज. हो हो काका, मी येतोय. पण झालंय काय? सगळं ओके आहे ना? अरे मीरा घरी नाहीये आणि तिचा फोन घरीच आहे. काय? कुठे गेली? कुठे ती? तेच कळत नाहीये, कुणाला काही सांगितलंच नाहीये ती नाही. आणि मधुराला वाटतंय तू आणि मीराने पळून जाऊन लग्न केलंय, त्यामुळे तिने घरात कोंडून घेतलंय स्वतःला, स्वतःच्या रूम मध्ये. आणि आदित्य घरी आल्याशिवाय बाहेर येणार नाही असं सांगितलेलं आहे. सांगत हो पण असं काहीच झालं नाहीये. आणि मीरा कुठे गेली अचानक? कसं कळणार राजा? तू एक काम कर ना, तू घरी ये, मग आपण बघू काय ते. हा प्लीज. हो हो मी आलोच काका. आलो आलो आलो. बाबा आता हे काय बोलतोस? आहे ना भलतच. काय या पोरीच्या डोक्यात चालले देव जाणे. तू बघ बोलून, कदाचित तुझं ऐकेल ती. मधुरा, ए राजा, ए बाळा, ये ग बाहेर. बघ बघ दादाची अवस्था बघ काय झाली आहे. अगं ऐक ग राजा, ये बाहेर. मी बाहेर येणार नाहीये, तुम्ही जा ना इथून. मला कोणाशी बोलायचं नाहीये. अगं अरे राजा, तुला वाटतं तसं नसेल कदाचित काहीही. तसंच असेल तर म्हणजे मी सहज बोलून गेले. तसं काही नसेल, म्हणजे त्याने लग्न केलं नसेल असं वाटतं मला. तू ये बाहेर ये. मी बाहेर येईन, पण आदित्य आल्यावरच. आता जोवर आदित्य येत नाही ना, तोवर मी बाहेर येणार नाही. मला खरं काय ते कळायलाच हवं. बरं झालं आदित्य तू आलास. तू आल्याशिवाय दरवाजाच उघडणार नाही म्हणते. मधुरा बाहेर पटकन, मी आलोय. आदित्य, आदित्य, एक मिनिट. आम्ही पळून जाऊन लग्न केलेलं नाहीये. या क्षणी मीरा कुठे हे मलाच माहित नाहीये. अरे पण तुम्ही ना. तुला जराही डोकं नाहीये. प्रसंग काय? आपण वागतोय काय? कधीतरी समजूतदारपणे वाग. आदित्य, मलाही टेन्शन आलं होतं. मलाही कळत नव्हतं काय करावं ते. हे आदित्य, ताई कुठे गेले असेल रे? काल मी खूप भांडले तिच्याशी. मामा, दादा मी तुला तेच विचारतोय, काल काय तुमचं बोलणं झालं मला खरं सांग. अरे मामा, आमचं भांडण झालं, पण ताई असं घर सोडून निघून जाईल असं वाटलं नव्हतं मला. नाही तेच तूच तिला घर सोडायला भाग पडला असणार आहेस. नाही मामा, मी खरं सांगते, मी तिला इतकं काहीही बोलले नाही की ती अशी घर सोडून निघून जाईल. हो ना. ठीक आहे बघूया काय ते. हा देव आणखीन काय काय बघायला लावणार आहे मला, त्यालाच ठाऊक. काका काय झालं? काही कळालं नाही. आदित्य बरं झालं तू आलास लगेच. नाही, चला ना मग शोधायला जाऊया. एक मिनिट असं सगळ्यांनी एकाच दिशेनं सैरभैर होऊन नाही चालणार आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिच्या शाळेत जा आणि तिच्या मैत्रिणींशी बोला, जरा विचारा. ठीक आहे आम्ही निघतो. चला हा आणि तू कमू, तू स्वयंपाकाचं बघ. आनंदाने काही खाल्लेलं नाहीये, त्याला त्रास होईल, त्याच्याकडे लक्ष ठेव. हो हो हो, मी बघते, स्वयंपाकाचं बघते. आणि आनंद, मी जरा शेजारी पाजारी आणि इथं वॉचमनला बघून येतो. विचारतो. बिचारी आपल्या त्रासाला कंटाळूनच गेली असणार घर सोडून. मी काय म्हणतो, आपण पोलिसात तक्रार करूया का? बिचारा मीरा काय करून बसले असेल कोणाच ठाऊक. हे आनंद, अरे कसला विचार करतोस? नाही, असा विचार नको करूस. नाही, एक काम करू आपण ना, संध्याकाळपर्यंत वाट बघू. दिसतेय का, येतेय का, वाट बघून नाहीच आली तर मग जाऊच पोलिसांकडे. पण तू असा विचार आत्ता करू नकोस. आणि काळजी घे. आलोच. तू काहीतरी आठवण्याचा प्रयत्न कर ना. कुठे गेले, काय गेले, काहीतरी सांगून गेली असेल. काहीच बोलले नाहीये. कुणाला फोन करता येईल का आपल्याला? कुठे विचारता येईल का? अजून तुमची कोणी मैत्रीण आहे? एक मिनिट, मी एक फोन करून बघते. एकच मिनिट बघ.
हॅलो, हा तरे सर, मी विशाखा बोलतेय. मीरा आली आहे का तिथे? नाही, काही बोलली नव्हती तसं काही ती. नाही का? नाही काय कळवेन मी तुम्हाला. हो, नाही म्हणताय ते. दादा, त्याचं सूप तरी घे रे. अरे काहीच खाल्लं नाहीयेस तू. हा, येईल ना मीरा. गोळ्या पण घ्यायच्यात अजून तुला. सांगितलं नाही का, मीरा आल्याशिवाय मी काही खाणार नाही. अरे काय मामा, हे आम्हालाही तुझ्या तब्येतीची काळजी आहे ना. असं करून कसं चालेल? प्लीज थोडं सूप घे ना. घे रे. काही कळलं का? नाही. वॉचमनला विचारलं पण त्यालाही काही कल्पना नव्हती. त्याची ड्युटी बदलली म्हणा. मग रात्रीच्या वॉचमनला फोन करून विचारायचं ना. विचारलं झोपेत होता तो, बरळत होता, त्यालाच कळत नव्हतं आपण काय बोलतोय ते. काय ग बाई, ही लोक कुणाला कशाची पडलेलीच नाहीये. आता कुणाला विचारायचं रे दादा? कुठे असेल मीरा? कुठल्या अवस्थेत असेल? सोबत फोन सुद्धा घेऊन गेलेली नाहीये. ती कुठल्या प्रॉब्लेम मध्ये नसेल ना? मामा, आपण काहीतरी केलं पाहिजे. ताई कधीच अशी न सांगता जात नाही रे. का केलं असेल तिने असं? तर ते बाई तिलाच विचार. तरी मला वाटतच होतं तिच्या मनात काहीतरी आहे. तू जरा शांत बस. आऊ. आनंदा, तू असं खचून जाऊ नको. आपण आहोत ना सगळे, होईल काहीतरी. मामा, तुम्ही नका काळजी करू, आपण शोधूयात तिला. नाही, आता बस झालं. मला खूप चिंता वाटते. शेवटचा पर्याय पोलिसात जाऊन तक्रार द्यायची. बस. हा, पोलिसात जायचं? हो, ठीक आहे. ठीक आहे आनंदा, आपण तुला वाटतं तसंच करूया. तुला वाटतं ना पोलिसात जावं असं, तर आपण पोलिसात जाऊया. अथर्व आणि आदित्य, तुम्ही चला सोबत माझ्या. हो, ठीक आहे. मामा,